आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। कसं सुचलं? कारण मी पूर्णपणे बरी आहे हे सिद्ध करण्यासाठी मला काहीतरी करावं लागणारच होतं। आणि तू ते सिद्ध केलेस। चला आता सगळ्यांची काळजी मिटली आणि सगळ्यांना पटलं की जे काही घडत होतं त्यात तुझा काहीच दोष नव्हता। म्हणजे मी तुला खरं सांगू, कोणीतरी हे माझ्या बाबतीत मुद्दाम घडवून आणतंय ह्याचं मला इतकं वाईट वाटलं नाही, पण सतत हे असं घडल्यावर मला माझं निर्दोषत्व सिद्ध करावं लागतं ह्याचं मला खूप वाईट वाटलं। आणि जवळपास तुमच्या सगळ्यांचा विश्वास बसला होता की मी खरंच वेडी झालीये। आराध्या, घरचे जे काही करत होते ते सगळं तुझ्या काळजीपोटी जरी असलं तरी तुला त्याचा मनस्ताप झालाय हे मला मान्य आहे। एनिवे, हे सगळं कोणीतरी घडवून आणतंय हे कळल्यावर मला जितका राग आलाय ना तितकाच आनंदही झालाय। तू बरी आहेस हे कळल्यावर। अजून काय हवंय मला? पण आपल्याला एवढ्यावरच थांबून चालणार नाही। म्हणजे हे कोण करतंय, का करतंय हे पण आपल्याला शोधायलाच हवं श्रेयस। नाही, ती व्यक्ती तर शोधावी लागेलच, पण तुला काय वाटतंय आपण त्या व्यक्तीला कसं शोधणार आहोत? मला नाही वाटत आपल्याला ते फार शोधावं लागेल। म्हणजे जी कोणी व्यक्ती हे घडवून आणते ती व्यक्ती आपल्या जवळपासचीच व्यक्ती आहे, आपल्यापासून फार लांब नाहीये। असं का वाटतंय तुला? कारण बघ ना, ज्या काही घटना घडल्यात याचाच अर्थ त्या व्यक्तीला आपल्या घरातल्या छोट्या छोट्या डिटेल्स माहिती आहे। फॉर एक्झाम्पल आपलं वॉर्डरॉब, माझी फोन ठेवण्याची जागा, आपण शॉपिंगला गेलो होतो ते डिटेल्स, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण फार्म हाऊसला निघालोय। म्हणजे कधी, कुठे, कसं ह्या सगळ्या डिटेल्स त्याच व्यक्तीला माहिती असू शकतात जी व्यक्ती आपल्या जवळपास आहे, आपल्या अवतीभोवती आहे। करेक्ट ऑब्झर्वेशन आहे तुझं। आता मी फक्त ते डॉक्टर येण्याची वाट बघते। आराध्या, हे सगळं कोण करतंय एकदा मला कळू दे, मग बघ मी त्या माणसाचं काय करतो ते। संजय, अक्षय डॉक्टरांना भेटायच्या आधी आम्हाला डॉक्टरांशी बोलायचंय, कळतंय का तुला? हो ताई, मी तोच प्रयत्न करतोय ताई। तू प्रयत्न करू नकोस, आय वॉन्ट रिझल्ट। ताई, मी डॉक्टरांना फोन करतोय, मला कळतंय ताई तुला खूप टेन्शन आलंय। तू ना फालतू बोलू नकोस, तू डॉक्टरांना करेक्ट कर। हो ताई, ताई फोनच लागत नाहीये, ताई फोन लागत नाहीये। ताई, अक्षय जर डॉक्टरांना भेटला आणि डॉक्टरांनी अक्षयला जर सगळं खरं खरं सांगितलं, ताई सगळ्यांना कळेल की आराध्याला भास वगैरे काही होत नव्हते, तिला वेडबीड काही लागलं नव्हतं, हे सगळं तुझंच, म्हणजे आपलंच प्लॅनिंग होतं। ताई, सगळ्यांना कळलं तर हरकत नाही, पण अक्षय आणि श्रेयसला कळता कामा नये, नाहीतर आपलं काही खरं नाही ताई।